कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण डाएट पराठे बनवणार आहोत. जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर हे पराठे तुम्ही भरपूर खाऊन वजन कमी करू शकता. महत्त्वाचं म्हणजे ग्लुटन फ्री आहेत. जर का तुमची मुलं भाकरी खात नसतील, तर हे पराठे तुम्ही त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता. दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात. अत्यंत सोपी पद्धत सांगितलेली आहे. अजिबात उकड न काढता ज्वारीच्या पिठापासून आज आपण डाएट पराठे बनवणार आहोत. तर चला आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर सगळ्यात अगोदर आपण पराठ्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर परातीमध्ये आपल्याला 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. जर का तुम्हाला इथं मिरची पावडर घालायची नसेल तर स्किप केली तरीही चालेल. सुरुवातीला आपण वाटून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घातलं. आता इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता. तर इथं मी एक मोठ्या मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. अर्ध गाजर बारीक आपल्याला किसून घ्यायचा आहे. मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर. यानंतर थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये मी वापरलेला आहे. कढीपत्ता आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे. आपले पराठे दिवसभर मऊ लुसलुशीत राहण्यासाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे. यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे. आता सुरुवातीला या भाज्या या पिठामध्ये चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत. जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. आता थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पराठ्यांचं पीठ खूप जास्त सैलसर मळायचं नाही, घट्टसरच मळायचं आहे. नंतर ज्वारीच्या पिठाला पाणी सुटतं, त्यामुळे पराठे लाटताना पोळपाटाला चिकटू शकतात. यासाठी हे पीठ तुम्हाला सुरुवातीलाच घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आता आवडीप्रमाणे तुम्हाला पराठा किती मोठा छोटा हवा आहे, त्यानुसार तुम्हाला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. व पराठा लाटताना इथं गव्हाचं पीठ वापरायचं आहे. याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. पराठा लाटत असताना गरजेनुसार गव्हाचं पीठ लावून तुम्हाला पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. आता हा पराठा लाटून झाल्यानंतर याला वाटीने किंवा छोट्या ताटाने तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. छान गोलाकार पराठा दिसतो. आता हा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला. गॅसची फ्लेम तुम्हाला मीडियमपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे. बारीक गॅसवरती पराठे भाजायचे नाहीत, नाहीतर याला खूप जास्त चिरा जातील व पराठा वातड होईल, कडक होईल. आता आवडीप्रमाणे तुम्हाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. वजन कमी करत असाल तर तूपच लावून घ्या. तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. ज्वारीमध्ये फायबर, प्रोटीन, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे ज्वारी पचनास हलकी असते, वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते आणि याशिवाय रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित राहते. यासाठी वजन कमी करताना हे पराठे तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. बनवायला खूप सोपे आहेत आणि कुठलीही उकड न घेता हे ज्वारीच्या पिठाचे पराठे आपण तयार केलेले आहेत. तर इथं मी वाटीचं प्रमाण, वजनी प्रमाण 200 ग्राम इतकं आहे. तर 9 ते 10 पराठ्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे. घेतलेल्या प्रमाणामध्ये 9 ते 10 पराठे मध्यम छोट्या आकाराचे आरामशीर तयार होतात. तर अशाच पद्धतीने सगळे पराठे मी तयार करून घेतले. दाखवलेली रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.